संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीसह अन्य मुद्द्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. संसदेतील प्रत्येक चर्चा नियमांनुसारच झाली पाहिजे असं सांगत सरकार कोणत्याही विषयावर चर्चा आणि वादविवाद करण्यास तयार आहे. मात्र SIRचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यामुळे SIR मुद्द्यावर संसदेत चर्चा करणं नियम आणि परंपरांचं उल्लंघन ठरल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. विरोधकांना देशाच्या कायद्यावर विश्वास नाही का आणि विरोधकांचं वर्तन संसदेनं घालून दिलेल्या नियमांनुसार का नाही असा प्रश्न विचारत त्यांनी विरोधकांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणू नये आणि कामकाज सुरळीत चालू द्यावं असं आवाहन रिजिजू यांनी विरोधकांना केलं. त्यापूर्वी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मणिपूर राज्यासाठीचं अंदाजपत्रक सादर केलं. लोकसभेत नियमित कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर जपानच्या हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्यात मृत पावलेल्यांना 1 मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेत आज व्यावसायिक सागरी मालवाहतूक विधेयक 2024 मंजूर करण्यात आलं.